तर जय महाराष्ट्र. तर गाईस हे बघा ही तेलेवाडी आहे. हे बघा इथून सुकाळवाडी सादर. गाईस हा बघा हा रस्ता आहे. हे काय काढू हां बघा इथे दुकानात. तर गाईस आता आम्ही जंगलामध्ये एंटर केलोय. बघा गाईस हे आहे आमचं धरण. तर जय महाराष्ट्र पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज आज आम्ही चाललो आहे झाडं लावण्यासाठी. तर ताईचे झाडं लावायचे आहेत. तर आता आम्ही चाललो आहे खिंडीमध्ये. तर गाईज आता तुम्हाला खिंडी दाखवतो कशी खिंडी आहे आणि आम्ही झाडं कसे लावतो ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग गाईज ब्लॉगला कंटिन्यू करा. तर आपल्यासोबत आहे आता रंजिता ताई आणि इकडे आहे सुशील ब्रो. तर गाईस हे बघा ही तेलेवाडी आहे आणि सुशीलला हा वरती कोणता रस्ता जातो? वरती हा आपल्या मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. मंदिराकडे सातरांजनाकडे इथून जातो का सातारला? हे आहे. तर गाईस हे बघा इथून तेलेवाडी स्टार्ट होते. हे बघा इथून सुकाळवाडी चालू होते. हे बघा इथे बोर्ड पण आहे. इथून पुढे गेले ना तर सर्व घर रस्त्यावरती आहे. आणि गाईस हे बघा इकडे वरती गेलं ना इथून खिंडी चालू होते. खिंडीचा रस्ता. तर गाईस हा बघा हा रस्ता आहे खिंडीतला. थांब मला पॅन्ट वरती घेऊ दे. निघाली काय? तर हे बघा गाईस कसा रस्ता आहे या खिंडीत जाण्याचा. हे बघा इथे झाडं लावतोय आम्ही. हे सर्व खोदलंय ना? मग अजून किती जागा आहे? अजून वाटते आणि इकडे आहे. हां हां इकडे खरं काढलंय मग आतमध्ये काढलेलं रोड. आता ह्या पुढच्या वर्षी तयार होईल. हे सर्व झाडं आहे तिथे आणून ठेवले ते लावायचं आहे. आणि हे बघा वरती काम करताय. काजू गाईस काजू आणि मँगो हे झाडं लावत आहे. मेंढ्या दगड कधी पण खाली येईल. आज मोकळे होते ना. तेच ना. दार कुडी मार यो हात देतो. पाहिजे ना दगडावर. तर हे बघा गाईस हे इथे सगळं झाडं लावलेत. स्पेस जास्त सोडली ना. आता असं हे लागून असं बांधून ठेवायला लागेल. हे ना तिकडेच नाही गेलं. हे असं आहे ना. नाही इथं जरासं गेला पाहिजे ना. तिकडेच गेलं पडलं ते. आता इथनं पुन्हा आपल्याला आता दिवाळीच्या इथं पुन्हा पॅक करायला लागेल काय ते लावून. एवढी जागा मुंबईमध्ये असते ना. हे काय काका? वाली लागू नये. मुदाला वाली लागते ना. अच्छा रेती नाव मग औषध आहे ते. त्याचा स्मेल येतो बोले ना. हां हां पाणी नाही भेटलं मग त्याला. भायखळ्याचे आमदार बघ यामिनी एसटी यावेळी उभी होती ना. पडली ना. काय तर गाईस आता बघा लावताय झाड.
लागेल ना, बांबू लावायला लागेल. त्यानंतर आम्ही गेलो 22 अकरामध्ये थोडं वाडी वगैरे फिरण्यासाठी आणि भाजी पण काढायची होती, सो ते आणण्यासाठी आम्ही थोडं 22 अकरामध्ये गेलेलो. तर चला मग गाईस, आज तुम्हाला पूर्ण आमची वाडी फिरवतो. ब्लॉग कंटिन्यू करा. आंबा नव्हता. हा तशीच लाग, पण आंबट लागते का ही भाजी? नाही ना ही भाजी लागते. चवळीची भाजी बनवतो ना तशीच बनव. हे मला वाटतं हे आलू वडेत, हे बघा कोणतं? हे बघा हे आहे आलू हे वड्याचं? आलू आहे. हे बघा त्याच्यात आलू वडीचं? दिसत- हा. नाही? हे पण नाही. हे पण नाही. मग आलूवडी आहे ते कुठं? आपल्याला नाही समजत मुंबईच्या लोकांना, अशी दिसायला वाटतात आळूची पानं. हा. त्याला ते ते पण आले ना. पण ही हे रानटी आहे. फतफतवाला ना, आलूचे फतफत. ते वाली आहेत. हा. मी ते नाही बोलत, ते कोण नाही आळूची एकदम मला त्या राणीने दिलेली पानं. काळी असतात काळी. ही पानं आहेत ना वरून पाळी असतात आलूची आणि हे फतफत आहे. फतफत कोण नाही खात आमच्याकडे, तेच. फेकून द्यायला लागतं. आलूचे वडे आम्ही खातो मस्त. सांगायचं ना, मेथीची भाजी आहे पातळ केली. माझ्या किती मस्त आले बघ ना. ते मोठे पण आहेत ना, तर मोठे तर आपल्याला वाटतं की आलू वडीच आहेत, आलू वडीच आहे. खूप दिवसानंतर आलोय वरती मी. वरती काही यायचं कामच नाही ना आपलं. सोची झाली. पहिला इथे दुकानात पण हा, यायचो, इथे दुकानात यायचं पहिला आपण. त्यांच्याकडे टेलिफोन होता तेव्हा. 1 रुपया टाकायचा. गाईच आहे बघा, इथे दुकान होतं पहिला, पण आता नाही. घर छान सर्व बंद आहे यार. पण बंद असून काय मतलब. सर्व पूर्ण वाडीच बंद वाटते मला. नाही राहतो इथं. कुठं राहतात काय 2-4 हे जण. भाग. ते मुंबईला नाही आहेत. कोण? हे मुंबईला नाही. हा, चला चालत. हे बघ ना, पूर्ण रान झालंय. हे लोक येतच नाहीत काय? हे लोक येतो ना. छान वाटायचं. आता बनवलं पहिला जुना घर होतं. हे मम्मी हे समजाव, हे दगडी बिडी येतं आता. हे चल. तरी बघा गाईस, ही आमची पूर्ण वाडी आहे. बोला, इकडे घे तर रेनकोट मध्ये ठेवता येते. पुढे आली घर येऊन सर्व. कुठं जायचं रे? आत्म्यामध्ये इकडं. हे हे कढीपत्ता, ह्याचं काय करतात कढीपत्ताचं? त्याची फोडणी देतात. आयुर्वेदिक आहे, केसांना ऑइल साठी यूज होतो. अजून? अजून ना? बस. बस औषधी. तर गाईस, हे बघा, तुम्ही मुंबईला कढीपत्ता 10 रुपयाला विकत घेतात, आम्ही इथं फुकटमध्ये काढतो. ही कोणती भाजी घे? कुरडू. कोरडू. हे बघ, इथं पण आहे. ए तू माझ पुढं जाऊन घरी कोरडूची भाजी बनवणार आहेस काय? होय. न्याय नाही भेटली तर खाऊ तरी रात्री. तर हे बघा काय ते भाजी काढतात. अशी काय भेटणारच नाही आहे तू. आहेत पुढं, पण पाय घालायला भीती हे बघ इकडे, हे बघा. हे बघ इकडे पण आहे पुढे. आपल्याला काही एवढं गावचं काय माहिती नाहीये. हे बघ यार, बुकसूक ये झालं. बापरे, कुठली भाजी काढलेली? रान भाजी आहे ती. ते पण फुटूनच काढली. ना ही बघा, हे झाडं काढते बघा कशी. अगं पोरगी उपटून काढली ती. तर हे काढताय, टाकला काढताय. ए मला वाटलं कुठल्या. आता आम्ही चाललो आहे आमच्या धरणावरती. जर गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की आमचं धरण, तर काहीच आता आम्ही सर्व चाललो आहे धरणावरती. हे बघा, ही आमची वहिनी आहे आणि रंजिता ताई. तर चला मग गाईस, ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईस, आता आम्ही जंगलामध्ये एंटर केलंय. फणस नाही तर आम्ही आता ना जंगलाच्या रूटने जातोय. हे बघा, इथून लिंगाईची वाडी. आता पण इथून. चांगला तर असेल का? मेच्या त्याच्या आधी पण एकदा येऊन गेला असेल ना. नाही मी काय माहित. हा हा हा. म्हटलं पाहिजे कोणतरी एक, कारण की तिला सगळं माहिती आहे ना त्यांच्या घरातलं. तर हे बघा गाईस, हे आहे आमचं धरण. किती वेळा?
तर गाईस आता आम्ही चाललो आहे घरी. आता मस्त एन्जॉय केलं पाण्याखाली. तर चला मग आता घरी जाऊया. हा? तर चलो. नाही रे, मग शाळा चालू होतात ना गो. तू काय तुझी झाली शाळा? ते रस्ता इकडून आहे ना? त्याला पाणी म्हणजे काय वाटतं आणि काय नाही. इकडून आहे रस्ता. रस्ता चल. तो किती मधला आहे? गाईस एक ग्रीनरी बघा किती मस्त आहे. आणि पप्पा नऊ अरे त्याला एवढं लांब आहे आणि चुकलं तरी कुठून तरी बाहेर पडतात एवढं पण चुकायत नाही. असं काय ना भाई, सरळ जंगलात रस्ता आहे. जंगलात हे झालं ना. नाही रे जंगलात बिंगलात कुठे जात नाही. ते कोण येत आहे? आपल्या एकट्या इकडे काय काम आहे? आता बैल असतं तर बैल लावायचा असतील माणसं. गुरवाले येतात साईड नाही जात बैल घेऊन एकट्या राहणार. पण ते वरती रे, तिकडे सर्व जातात. इकडे पण काय आणणार जर इकडे आपण असतं ना आपल्या आणलं नसतं पण इकडे आपण येतच नाही इकडे जागा आहे ना तो. मरण्याची जागा दिला नाही भाऊ.